सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका हरीचा नमस्कार जय सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणि प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राहुल ओंकार साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलं असाल तर सुखासन, क्रॉस लेग, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बांधा. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो सो हम, 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 सो सो हम. स्टॉप. आपण आता भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन दिली त्या फॉलो करणार.
back straight, neck straight. Exhale, Ardha Purak. Breathe in, breathe out. Stop, exhale. Hold breath. Baya Kumbhak. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathe in. Hold breath. Antakumbhak. Hold. 1, 2, 3. Rechak. Slow breathe out. हा एक राऊंड झालेला आहे. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Bhaya Kumbhak. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathe in. Hold breath. Antakumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. एक शेवटचा राऊंड. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Bhaya Kumbhak. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath. Antakumbhak. 1, 2, 3. Rechak. Slow breathe out. नॉर्मल breathing. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. हा ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे. राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार असं करणार आहोत. सुरुवात करूयात. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, जो ओंकारचा ध्वनी केलेला आहे, त्या तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षणयुक्त पूरक पूरक दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातनं मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभरच करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आज आपण जो रोज श्लोक म्हणतो, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, यावर काही विचार करावा असं मनात आलं, म्हणून हा विषय आज निवडला. कारण मनाचे श्लोक जर का घेतले असते तर तो पूर्ण झाला असता की नाही, मला एक शंका होती. पण हाही विषय तसा अपूर्णच राहील असं मनापासून वाटतं, कारण सद्गुरूंचं वर्णन आहे. तर सगळेजण तो श्लोक आपण एकत्र म्हणूया आणि मग त्यानंतर मी काही विचार मांडतो. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो, डॉक्टर साहेबांना वंदन करतो, आपल्या सर्वांनाही. आणि या श्लोकाबद्दलचे आपण काही विचार बघायच्या आधी समर्थांनीच लिहिलेल्या सद्गुरु स्तवन समासातल्या काही सुरुवातीच्या एक 7 ओव्या, या 8 ओव्या समर्थांकडनंच आपण उसन्या घेऊन समर्थांचरणी समर्पित करूया.
श्रीराम समर्थ श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे श्रीराम. न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज न कळे ना हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरुचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तौवाता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. समर्थांच्या चारित्र्याच्या संबंधाने वर्णन करताना 3 पद्धतीने समर्थांचं वर्णन शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा या श्लोकामध्ये आलेलं आहे. तिघांची प्रमाणं घेतली आहेत. एक शुकासारखं ज्यांचं वैराग्य आहे, दुसरं वसिष्ठांसारखं ज्यांचं ज्ञान आहे आणि वाल्मिकांसारखी ज्यांना मान्यता आहे असं. तर वैराग्य ज्ञान आणि मान्यता या 3 गोष्टी या एकत्र येणं हे जगामध्ये अवघड आहे असं दिसतं. म्हणून गुणांचं वर्णन करताना 3 स्वतंत्र व्यक्तिमत्व घेतलेली आहेत. एकच व्यक्तिमत्व घेऊन एकाच्याच व्यक्तिमत्वातल्या 3 गुणांचा संबंध हा समर्थांशी लावलेला नाहीये. म्हणजे शुकाचार्यांकडून वैराग्य घ्यावं, वसिष्ठांकडून ज्ञान घ्यावं, वाल्मिकी ऋषींकडून मान्यता घेऊन या तिघांना जर का एकत्र केलं तर एक समर्थ तयार होतात. आता इथे तुलना करणं हा मुद्दा नाहीये, पण त्यांचं वैलक्षण्य जे आहे, त्यांची जी विविधता आहे ती आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवी. समर्थांच्या चरित्राचा विचार करताना ज्या 3 गुणांचा इथे विशेषत्वाने जो विचार केला गेला त्यात वैराग्य, ज्ञान आणि मान्यता आहे. या 3च गुणांनी वर्णन करता येईल का? तर संतांच्या ठिकाणी हे अनंत गुण असतात. परमात्म्याच्या गुणचिंतनात जशी अनंत निधानता आहे तशीच संतांच्या गुणचिंतनात ही अनंत निधानता आहे. त्याचं कारण असं आहे की गुणाकरता प्रयत्न करताना एखाद्या गुणाच्या प्राप्तीत समाधान मानावं लागतं, परंतु ज्या गुणांच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनांचं समाधान होतं त्या मनुष्याकडे, त्या मानवाकडे येऊन त्या गुणांना समाधान होत नसतं. म्हणजे जर का गीतेचा जर का विचार केला तर दैवी संपत्ती 16व्या अध्यायामध्ये की पहिल्या 3 श्लोकात 26 गुणांचा विचार बोलून दाखवलेला आहे. तर ते कुठले आहेत? तर अभयसत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थित दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जव आणि अजून पुढे काही गुण आहेत. असे 26 गुणांचा त्यात विचार केलेला आहे की अभय म्हणजे निर्भयता पाहिजे, सात्विकता पाहिजे, ज्ञान पाहिजे, योग पाहिजे, दान दमश्च इंद्रियांचं दमन करता आलं पाहिजे, स्वाध्याय रोज असला पाहिजे. या 26 गुणांपैकी एखादा गुण जरी आपल्याला आपल्या जीवनात मिळवता आला तरी सुद्धा आपल्या जीवनाचं हे पारमार्थिक दृष्टीने धन्य होऊ शकतं. आपलं जीवन पारमार्थिक दृष्टीने धन्य होऊ शकतं. 26च्या 26 गुण आपल्या ठिकाणी यावेत अशी अपेक्षा नाहीये, पण भागवतात देवांची किंवा राजांची किंवा भक्तांची जी चरित्र आली आहेत त्यातून असं सांगायचं आहे की आपल्या जवळ एखादाच गुण पण तो भगवत प्राप्तीच्या उद्देशाने जर आपल्याला प्राप्त करून घेता येत असेल
तर भगवंताच्या प्राप्तीकरता एक गुणही आपल्याला पुरू शकतो. अनेक गुण आपल्या ठिकाणी यावेत अशी अपेक्षा नाहीये. एक वैराग्य आलं, जीवन धन्य आहे. एक निर्भयत्व आलं तरी आपलं जीवन धन्य आहे. एक ज्ञान आलं तरी आपलं जीवन धन्य आहे. दान, दम जे काही असेल धन्यता आहे. पण एका गुणांच्या प्राप्तीकरता मनुष्य अथक प्रयत्न करतो, परंतु एखादा गुणही निश्चयात्मक भूमिकेतून त्याला जर का संपादन करून घेता आला, असं आत्मविश्वासाने आयुष्याच्या अंतापर्यंत हे बोलून दाखवता येत नाही. सगळे गुण तर घेता येणं कठीण आहे, पण या गुणदोषांचं एक गणित आहे. आपल्याला आठवत असेल की जेव्हा तुकाराम बीज आपल्या इथे झाली, चैतन्य महाराजांनी याचं प्रतिपादन केलं होतं की 26 गुण आहेत आणि 6 दोष आहेत दैवासुर संपत्तीमध्ये. 26 दैवी संपत्ती आणि 6 दोष असुरी संपत्ती आहेत. पण याचं गणित असं आहे की सद्गुणांपैकी एक गुण आला तर सगळे गुण त्याच्या हातात हात घालून हे कधी येत नाहीत. प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता हे स्वतंत्र आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि एक गुण आला तर त्याच्या पाठोपाठ त्याच्या हातात हात घालून त्याच्या अनुषंगाने बाकीचे गुण हे येत नसतात, परंतु प्रत्येक गुणाकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. हे मात्र नक्की स्वतंत्र आयुष्य त्याकरता आपल्याला वेचावं लागतं. तर एकाला लागून एक असे काही गुण आपल्याला संपादन करता येतात, परंतु हे गुण जायच्या वेळेला एक गुण गेला की त्याच्या हातात हात घालून बाकीचे गुण सुद्धा निघून जातात. गुण येताना कधी एकत्रित येत नाही आणि जाताना ते कधी स्वतंत्र जात नाहीत. आणताना प्रत्येक गुणाच्या बाबतीमध्ये स्वतंत्र प्रयत्न आपल्याला करावा लागतो. पण गुण गेला की जाताना मात्र एक गुण गेला की बाकीचे सर्व गुण हे इंजिन गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ ते रेल्वेचे डबे जसे जातात तसे हे गुण एकमेकांच्या हातात हात घालून आपसूक निघून जातात. आणि याच्या उलट एक दोष जीवनात आला की बाकीचे सगळे दोष त्याच्या हातात हात घालून त्याच्या मागून येतात. पण घालवताना मात्र प्रत्येक दोषाच्या निवृत्ती करता स्वतंत्र वेळेला आयुष्य वेचावं लागतं. असं हे विचित्र गणित आहे. याचं प्रतिपादन मंदाताईंनी सुद्धा केलं होतं. त्यामुळे एका गुणाच्या प्राप्तीने आपल्याला जरी एका जीवनाची धन्यता जरी वाटली, एका जीवनाची जरी धन्यता वाटली तरी सुद्धा त्या गुणाला आपल्या जीवनात येऊन धन्यता वाटली का हे सुद्धा बघावं लागेल. हे गुणाला विचारता येत नाही म्हणून अडचण आहे. एका गुणाच्या प्राप्ती करता खूप प्रयत्न करावे लागतात, तेव्हा एखादा कुठे आपल्याला गुण येतो. पण त्या गुणांना आपल्या जीवनात येऊन फारसं समाधान मिळत नाही. म्हणून सगळ्या दैवी संपत्तींनी विचार करून असं ठरवलं की जीवाच्या जीवनाची आपण धन्यता करून देतोच, पण आपल्या जीवनाची धन्यता जर का आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांच्या चरित्राच्या आश्रयाला जावं लागेल. तरच आपण स्वनामधन्य होऊ शकतो. आणि गुण प्राप्त केल्यानं आपलं जीवन हे धन्य होतं. तेच गुण संतांच्या चरित्रात गेले की ते गुण धन्य होतात. आणि हा फरक आहे. त्यामुळे संतांचं जीवन हे अनंत गुणनिधान असं म्हणण्याच्या योग्यतेचं असतं. भगवंताच्या बाबतीत अनंत गुणनिधान, तिथे कुठलाही गुण लावा तो आहेच आहे. म्हणजे परमात्म्याबद्दल काही बोललं तरी तिथे ते खपूनच जातं. देव चोर आहे कारण आहेच ते त्याच्यामध्ये. आणि देवामध्ये आपण काहीही बोललं तरी देवाच्या स्वरूपामध्ये, देवाच्या गुणनिधानामध्ये किंवा देवाच्या गुणसागरामध्ये सगळंच लयाला जातं. तसंच संतांचं चरित्र आहे. त्यामुळे काही विशिष्ट गोष्टींचा विचार विशिष्ट भूमिकेतून मांडता आला तर संतांचं जीवन हे अशा रीतीने जाणून संतांच्या चरित्राचा आदर्श जेव्हा समाजाच्या समोर उभा करायचा असतो त्यावेळेला संतांच्या जीवनातल्या सकल गुणांचा विचार करणं हे आपल्या मानवी बुद्धीच्या, मानवी कल्पनाशक्तीच्या आणि मानवी विचारशक्तीच्या हे पलीकडची गोष्ट आहे असं वाटतं. संतांच्या सगळ्याच गुणांचं वर्णन आपण किती करणार आपण, आणि कसं करणार, कधी करणार? आयुष्य संपून जाईल आपलं तरी त्यांच्याबद्दल आपलं बोलून होणार नाही. समर्थांबद्दल किती बोलणं म्हणजे आपल्याला समाधान मिळेल, किती बोलणं म्हणजे आपल्याला वाटेल की बोलण्यासारखं आता चरित्रात काहीही राहिलं नाही, असं वाटतच नाही. निदान विद्वानांना तरी असं वाटत नाही. आणि कुणाला वाटत असेल तर तो विद्वान नाही असं अगदी धैर्याने म्हणावंसं वाटतं. नामदेव रायांनी सुद्धा भगवंताच्या चरित्रात असं म्हटलंय की पुष्पदंत शिवमहिमनात म्हटलेलं आहे की समुद्राची शाई करावी, पृथ्वीचा कागद करावा, कल्पतरूंची लेखणी करावी आणि सरस्वतीला जर का लिहायला बसवावं तरी त्यांचे गुण संपत नाही.
ते संत आहेत. मग आपण काय करायचं? सगळ्याच गुणांचा परामर्श काही आपल्याला घेता येत नाही आणि सगळ्याच गुणांचा विचार करत आपण बसलो, अजूनही पुढे विचार करू, पण संतांचा आदर्श कशा करता डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्या मार्गाने आपल्याला जाता यावं म्हणून ज्ञानोबा 6व्या अध्यायात म्हणतात ज्ञानेश्वरीच्या की देखो देखो साधू की निघून जाय मागा पाऊलांची बोळ राहे तेथे ठाई ठाई होतो हे तिथे ठाई ठाई होतो हे अणिमादिक. म्हणजे एखादा महात्मा निघून जातो आणि ओल्या मातीवरून तो चालत गेला, त्याच्या पावलाचे ठसे हे जमिनीवरती राहतात. ते ठसे किती खोल आहेत हे त्याच्या वजनावरती ठरतं. आपण पारमार्थिक दृष्टीने बघतोय, दैहिक दृष्टीतनं नाही. तर तो पहिल्यांदा टाच टाकतो, ती रुतते, नंतर त्याचा चवडा तो थोडा कमी, बोटांचा ठसा थोडासा कमी. ज्ञानोबा म्हणतात की त्या बोटांचे ठसे मागे राहतात, त्या ठशांच्या खोलगट भागात अणिमादिक सिद्धी वास करतात. आम्ही का त्यांच्या मागे जायचं? का आम्ही संत चरित्र वाचायची आणि ही वर्णनं आम्ही आयुष्यभर जर का करत राहिलो तर त्यांचं आचरण आम्ही कधी करणार? फक्त बोलतो आपण संतांबद्दल, रोज बोलतो. समर्थ असे, ज्ञानोबा असे, जनाबाई अशा, नामदेव असे, चोखोबा असे, पण आपण त्या मार्गाने कधी जाणार? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारता आला पाहिजे. म्हणजे श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे त्रयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तो तोची फळ ठेविले ऐसे लाहो. त्यांच्या मागोमाग जर का आपल्याला जायचं असेल, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही गुणसंपदा आपल्याला मिळवायची असेल तर समर्थांचं सगळं चरित्र, सगळ्या चरित्राच्या आश्रयाने राहणारे अनंत गुण, या सगळ्या गुणांची प्राप्ती ही एका जन्मामध्ये करून घेण्याची आपली अपरिहार्यता आणि परिच्छिन्नता या सर्व अडचणींना डोळ्यासमोर ठेवून समर्थांच्या 3च गुणांचा विचार या श्लोकात मांडला गेला. ज्या 3 गुणांचा परामर्श आपल्याला घेता येईल आणि त्या 3 सद्गुणांची प्राप्ती ही जीवनामध्ये करून घेणं शक्य होईल, अशा 3 गुणांचा संकोच किंवा विचार या श्लोकामध्ये केला गेलाय. वैराग्य, ज्ञान आणि मान्यता. आता विशेष असं आहे की त्या ज्या क्रमानं त्या सांगितल्या आहेत त्याच क्रमाने आपण घेतलं पाहिजे. आधी वैराग्य येतं, वैराग्यानेच ज्ञान मिळतं आणि ज्ञानानेच मान्यता येते. लोकमान्यता आल्यावर वैराग्य येत नाही. लोकमान्यता आल्यानंतर उलट असलेली सुद्धा निघून जाण्याची शक्यता असते. मान्यता आल्यावर ज्ञान येत नाही आणि ज्ञान येऊन मग आपल्याला वैराग्य होईल हे तर कधीही शक्य नाही. आधी मान्यता आली, मग वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य येण्याच्या आधीच जर का जगात सुरू झालं की अहो ते फार विरक्त आहेत, हो फार अजून ते विरक्त आहेत, अजून वैराग्य आलं नाहीये, पण मग लाजे खातर थोडं वैराग्य दाखवावं लागतं समाजामध्ये. आणि मान्यता आधी येऊन मग वैराग्य हे तर कधीच नाही. जो क्रम श्लोकामध्ये समर्थांच्या वर्णनाकरता दिला आहे तो मोडता येत नाही. आधी वैराग्य, मग ज्ञान आणि नंतर मान्यता. कारण मान्यता ही मागण्याची गोष्ट नाही आहे, ती ज्ञानाच्या मागोमाग येते. आपण महानुभाव जर का बघितले असतील, डॉक्टर काकांना आठवून बघा किंवा अनेकांना, पुष्कळ मी एक उदाहरण म्हणून नाव घेतलं, स्वामी रामकृष्ण परमहंस असतील, विवेकानंद असतील, कोणाच्याही बाबतीत असं होत नाही. सगळ्यांना आधी वैराग्य आहे, मग ज्ञान आहे आणि मग नंतर मान्यता आहे. ती ज्ञानाच्या मागोमाग येते. वैराग्य आणि ज्ञान हे प्रयत्नपूर्वक हे संपादन करावं लागतं. समर्थांचं वैराग्य सांगितलं गेलं आणि त्याकरिता दृष्टांत जो त्यांनी सांगितला तो शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. शुकासारखं ज्याचं पूर्ण वैराग्य आहे. आता शुकाचार्यांच्या चरित्राबद्दल आपल्याला अजून तपशीलवार बोलता येणार नाही, पण त्यांच्या वैराग्याच्या अनुषंगाने बघता येणारी जी घटना आहे ती आपल्याला बघता येऊ शकेल. म्हणजे शुकाचार्य हे तपाला बसले. पूर्ण वैराग्य हा शब्द का वापरतात हे बघतोय आपण की शुकाचार्यांचा उल्लेख केल्यामुळे शुकाचार्यांच्या चरित्राचा थोडा संबंध बघूया आपण. शुकाचार्य गर्भातून बाहेर पडले आणि तपाला बसले, ही घटना आपल्याला माहिती आहे. रंभा आली, ती देवांची योजना असते, विशेषतः इंद्राची तरी योजना असते. म्हणजे माझ्या दृष्टीने तर इंद्राची व्याख्या इतकीच आहे की कोणी तपाला बसलं की ज्याच्या पोटात दुखतं त्याचं नाव इंद्र. शेवटी प्रश्न खुर्चीचा असतो प्रत्येकाचा. पण कारण
कुणी तपाला बसलं की याच्या पोटात पहिलं दुखत असणार, त्याला वाटतं हा तप करेल आपली खुर्ची गेली. सत्ता जाण्याचं भय किती असतं हे आता विस्ताराने सांगायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. त्याने रंभा पाठवली, ती आली आणि शुकाचार्यांसमोर हावभाव झाले, काही झालं, यांनी काही डोळे उघडले नाहीत. शेवटी अधिक जवळ गेली तरीही परिणाम झाला नाही. आता आवाज देऊन त्यांनी ते जागं केलं आणि आपला मनोदय सांगितला. विचारलं काय करताय, त्यामुळे तप करतो. कशा करता? भगवत प्राप्ती करता. वय किती आहे शुकाचार्यांचं? 12-13 वर्ष. म्हणजे नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. नामदेव म्हणतात की ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्यांचं वर्णन आहे. 12 वर्षाचं वय. आणि रंभा म्हणाली की एवढ्या लहान वयामध्ये परमार्थ का करता? परमार्थ ही तर रिटायर्ड झाल्यानंतर करायची गोष्ट आहे. तुम्ही इतक्या लवकर कशाला या नादाला लागता? आत्ता तारुण्य आहे आणि विषयाचा आता उपभोग घेतला पाहिजे. विषय भोगा. शेवटी इंद्रिय आपापल्या भगवंताने आपल्याला भगवंताने जी दिलेली आहेत ती आपल्या विषयांच्या भोगाकरताच दिलेली आहेत. देवाने इंद्रिय दिली आहेत ती विषय करता, विषय निर्माण केले ते इंद्रियांनी भोगता यावे म्हणून. हे सरळ आहे. आम्हाला डोळे का दिले तर रूप बघता यावं म्हणून, कान का दिले तर शब्द ऐकता यावा म्हणून, आणि नाक का दिलं तर गंध घेता यावा म्हणून, आणि देवाने शब्द स्पर्श रूप सगंध का दिले, या पंचतन्मात्र आपल्याला का दिल्या तर आम्हाला इंद्रियांनी भोगता याव्यात म्हणून. मग देवाने इंद्रिय विषयांकरता आणि विषय इंद्रियांकरता जर का निर्माण केले असतील तर ज्या दोघांची निर्मिती देवाने ज्या दोघांकरता केली आहे त्यात ताटातूट करायचं आपल्याला काय अडलंय? माणसाने विषय भोगत राहावं हे रंभा सांगतेय शुकाचार्यांना. कशा करता हे करत बसला आहात आपण? ही वेळ नाही. माझ्याकडे बघा, बघा माझ्याकडे म्हणते, माझं सौंदर्य बघा, माझं लावण्य पहा. मी विषय म्हणून तुमच्या समोर आलेली आहे. माझ्या उपभोगाचा आनंद काय असतो याचा तुम्ही अनुभव घ्या. शुकाचार्यांनी हात जोडून सांगितलं, आई आपण क्षमा करा म्हणाले. मला स्त्री देहाची लालूच दाखवू नका, मला आमिष दाखवू नका. मला माहिती आहे देह हा काय असतो ते. 1 नाही 2 नाही 12 वर्ष आत राहून मी बघितलंय काय असतो ते. शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष होते, बाहेर येईच ना. 12 वर्ष आत राहून मी बघितलंय काय असतो ते. काय आहे या देहात? श्लोक आहे, मास पांचाली काय असतू यंत्र लोलिंग पंजरे, स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमिन्य शोभनम. पंचदशीत आलेला हा श्लोक आहे. इवन आपल्या दासबोधामध्ये सुद्धा आपण जर का नरदेह स्तवन वगैरे जर का बघितलं तर तिथं सुद्धा आहे. समर्थांनी कितीतरी ठिकाणी या गर्भामध्ये काय अवस्था होते जीवाची हे सगळं दिलेलं आहे. तर काय देहात असणार आहे म्हणे, आणि स्त्रियांच्या काय किंवा पुरुषांच्या काय, की देहामध्ये काय चांगलं असणार आहे? हा देह नश्वर आहे, हा देह जाणार, हा देह अमंगळ आहे. हा देह नाशिवंत मलमूत्र बांधा, वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांधा, कदव दुर्गंधी रे, अमंगल तिचा बांधा. हे सगळं चांगलं नाहीये. देहाची अशुद्धता सांगणं हा आपला उद्देश नाहीये, परंतु हा देह इतका स्वतः अमंगळ आहे की या देहाचं काहीही पवित्र मानलं जात नाही. अस्थिसंचय झाल्यानंतर, की अस्थिसंचय म्हणजे गेल्यानंतर आणि कुणाचं निधन झाल्यानंतर घरातल्या व्यक्तीचं अस्थि आपण जेव्हा घरी घेऊन येतो, त्या अस्थि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्या घरी घेऊन येतो आणि कितीही प्रिय व्यक्ती असली तरी ते अस्थि कोणी देवघरात ठेवत नाहीत. ती घराच्या बाहेर ठेवावी लागतात. ती हाडं काय पवित्रता आहे का त्याच्यामध्ये? ज्याने या घराकरता हाडाची काढं केलेली असतात त्याची हाडं बाहेर ठेवावी लागतात. तो कसाही असला तरी त्याची अपवित्रता आहेच. मांस हाडं ही अपवित्र आहेत, कातडं अपवित्र आहे. काय या देहाचं आहे? बरं, गंमत अशी आहे की या देहाच्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू अपवित्र आहेत, यात काही आश्चर्य नाही. पण यात गंमत अशी आहे की या देहाने पवित्र वस्तूला ग्रहण करून त्या पवित्राला अपवित्र बनवतं. की ज्याचा वैश्वदेव झालेला असतो, ज्याचा नैवेद्य झालेला असतो, ज्या अन्नावरती संस्कार झालेले आहेत, ते अन्न देवाला दाखवलं आहे. ते अन्न घेतल्यानंतर हे शरीर जे बाहेर टाकून देतं ते तरी पवित्र असतं का? म्हणजे पवित्र पदार्थाला अपवित्र बनवण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे. त्या देहाचा आमिष तुम्ही मला दाखवता का, असं शुकाचार्य म्हणतायत. माहिती या देहाचं काय कौतुक आहे? मी या मातेच्या पोटात 12 वर्ष राहिलो. 12 वर्ष
12 वर्ष मुक्काम ठोकला गर्भामध्ये. 9 महिने 9 दिवस होईपर्यंत डॉक्टर थांबत नाही. शुकाचार्य 12 वर्ष राहिले. भगवंताचा साक्षात अवतार आहेत शुकाचार्य. अर्थात रंभा म्हणते, देह हा माझा देह हा तसला नाहीये, आमचा देह दिव्य असतो म्हणाली, मी तुम्हाला दाखवते. आणि असं म्हणून रंभेने आपल्या नखाने आपलं पोट फाडलं आणि ते पोट फाडल्यानंतर त्या पोटातून अतिशय सुगंधी अशी द्रव्य बाहेर पडायला लागली आणि सगळा आसमंत त्या सुगंधाने दरवळून गेला. त्यात अशुद्ध असं काही सापडलं नाही. आणि मग रंभेने सांगितलं की आता तुमच्या लक्षात येईल की माझा देह हा पंचभौतिक नाहीये. माझा देह पंचभौतिक नाही, तो दुर्गंधीयुक्तही नाहीये, तो घाणेरडा नाही. माझा देह शुद्ध आहे, माझा देह सुगंधी आहे, माझा देह हा कर्माचा विपाक नाही, तो चांगला आहे. कर्माचा फळ म्हणून तो मला मिळालेला देह नाहीये. माझा देह स्वर्गीय आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या देहाचा उपभोग घ्या. एवढ्या लहान वयात हे करू नका. शुकाचार्य म्हणाले, नाही, मला अपेक्षाच नाहीये. रंभा म्हणाली, हे पहा, मी तुम्हाला एक साधी सरळ गोष्ट सांगते म्हणाली. ऐका, जर तुम्ही तुमच्या अंतःकरणातल्या कामभावनेने तृप्ती करत आला असतात माझ्याकडे, तर मी तुम्हाला दोष दिला असतात. पण तुम्ही आला नाहीत. मी तुमच्याकडे आलेली आहे, तुमच्याकडे माझा उपभोग घ्या म्हणा. माझ्याशी संसार करा म्हणून मी स्वतः आले आहे. आणि पंडितांचं हे लक्षण आहे, तो विषयाच्या मागे जात नाही, पण विषय त्याच्यापर्यंत जर का आले तर तो विषय स्वीकारतो. हे तत्वज्ञान आता रंभा शुकाचार्यांना सांगायला लागली. आणि हा विचार विदुर नीतीमध्ये आला, अशी साक्ष पण पुढे त्यांनी दिलेली आहे. तो विषयाच्या मागे जात नाही, त्याला इच्छा नाही, पण त्याला विषय प्राप्त झाला आहे, प्रारब्ध म्हणून तो स्वीकारतो. मी तुमच्याकडे आले आहे, माझा देह चांगला आहे, मी फाडून दाखवला तुम्हाला. शुकाचार्यांनी तिला पुन्हा नमस्कार केला आणि सांगितलं, माते, हे पहा, तुमच्या देहात खूप सुगंधी द्रव्य आहे. तुमचा देह पंचभौतिक नाही. ज्या गर्भात मी राहिलो तो देह पंचभौतिक होता आणि म्हणून त्या देहामध्ये घाण होती. हे सगळं मला कळलं म्हणाली. हे सगळं कळलं, पण मी तुम्हाला खरं सांगू, तुमच्या देहात इतकी सुगंधी द्रव्य जर का भरली आहेत, हे जर का मला आधी माहिती असतं ना, तर मी तुमच्या पोटी मी तुमचा मुलगा म्हणून आलो नसतो का म्हणाली. मी तुमच्या पोटी तुमचा मुलगा म्हणून आलो असतो. समोर आलेल्या स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणून न पाहता, तिचा तिटकारा न करता, तिला त्याज्य न मानता, तिच्या दोषांची निंदा न करता, तिच्या सद्गुणांचा स्वीकार करणं, ही पूर्ण वैराग्याची व्याख्या सांगितलेली आहे. विषय समोर आहे, त्याला नावं न ठेवता त्याला नाकारणं, पण त्याची पुन्हा स्तुती करणं आणि त्याला नाकारणं, याला पूर्ण वैराग्य असं म्हटलं गेलेलं आहे. फार महत्वाचा विचार याच्यामध्ये सापडला. विषयाचा त्याग करण्यात वैराग्य आहे, विषयाचा तिटकारा करण्यात वैराग्य आहेच आहे, पण वैराग्याचं एक लक्षण आहे की विषय समोर आला, विषयाची आवश्यकता वाटत असली तरी विषयाचा त्याग केला जातो. पण तो त्याग हा तिरस्कृत भावनेने नसून त्या विषयांच्या ठिकाणी असणाऱ्या दोषांचा हा निषेध टाळायचा असतो. आणि उरलेल्या विषयांच्या संबंधाने जर आपल्या अंतःकरणात आदराची भावना निर्माण होत असेल, तर ती भावना ही पूर्ण वैराग्याला क्वालिफाईड ठरते. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे रोज म्हणतो आपण. पण पूर्ण वैराग्य हे काय? हे पूर्ण वैराग्याचं एक लक्षण झालं, आपण जे आता बघितलं ते शुकाचार्यांच्या संबंधाने. दुसरं लक्षण पूर्ण वैराग्याचं आपल्याला मारुतीरायांच्या कथेमध्ये दिसतं. म्हणजे विषय समोर आलेला आहे, सरळ आपण दृष्टांत बघूया याच्यामध्ये. घडलेली कथा रामायणातली, की सीता मातेचा शोध घेण्याकरता प्रभू रामचंद्रांनी पाठवलं. दक्षिण दिशेला सगळे गेले, सगळे तिकडे पाठवले. समुद्रापर्यंत जाऊन यांचा प्रवास तिकडे थांबला. आता पुढे काय करावं असा प्रश्न आला आणि संपाती भेटला. त्यांनी सांगितलं की पलीकडे सीता मला दिसते आहे, समुद्राच्या पहिल्या तीराला सीता आहे, पत्ता कळाला. आता पलीकडे जाण्याचा प्रसंग आहे. कुणाचं सामर्थ्य काय, कुणाचं सामर्थ्य काय, अशी सगळी चर्चा सुरू झाली. मारुतीरायांना स्वसामर्थ्याचा ऋषींच्या शापामुळे विसर पडलेला आहे आणि त्यांना स्मरण करून देण्यात आलं. जांबवंतांनी त्यांना स्मरण करून दिलं की तुमचं सामर्थ्य असं आहे तर तू जाऊ शकतोस. आणि त्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली. कोणीतरी आठवण करून द्यावी लागते ना, जेव्हा अरे तू हे करू शकतोस रे, हे तुझ्या हातातली गोष्ट आहे, मग तेव्हा तो माणूस तो प्रयत्न करतो. तसं झालं, सामर्थ्याची जाणीव झाली, सगळं झालं. पलीकडे गेले, मध्ये खूप अडचणी आल्या, प्रतिबंध आले आणि या प्रतिबंधाला दूर केलं. पलीकडे गेले, पण अडचण
अशी होती की ज्या सीता मातोश्रींच्या शोधाकरता मारुतीराय तिथे गेले होते, आणि हीच सीता आहे म्हणून तिला शोधायचं, तर ती सीता काळी की गोरी हे बघितलेलं नव्हतं. म्हणजे आता ह्या वेगळ्या अडचणी पुन्हा, म्हणजे मध्ये काय समुद्रातनं हे सगळे बाहेर आले वगैरे, त्यांनी प्रतिबंध केला, ती गोष्ट वेगळीच. आता तिथं पोहोचल्यानंतर ती काळी का गोरी हे माहिती नाहीये, शोधायचं कसं? काळी आहे का गोरी आहे, अंगकाठी कशी आहे, तिच्या अंगावरची वस्त्र कळालेली आहेत, तिने वल्कल नेसलेली आहेत वगैरे, हे प्रभू रामचंद्रांनी ती खूण दिलेली आहे. पण चेहरा ओळखायचा कसा? आता वल्कल नेसलेली अजून 10 जण तिथे असतील आणि रावणाचं काय सांगावं, त्यांनी अजून असे ताडून जर का डमी जर का निर्माण केले असतील तर चेहरा ओळखायचा कसा हा प्रश्न पडला. बघू गेले, आणि गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आई साहेबांना रावणाने महालामध्ये ठेवलेलं असणार आहे. जे अर्थी पळवून नेलं म्हणजे ते एखादी गोष्ट जर का खूपच दुर्मिळ असेल तर ती जपून ठेवली जाते, तसं हिला असं व्यवस्थित जपून ठेवलं असेल, महालामध्ये ठेवलं असेल. रावणाच्या महालात गेले. महालात गेल्यानंतर त्यांना अतिशय बिभत्स असं तिथं दृश्य त्यांना दिसलं. भावार्थ रामायणात एकनाथ महाराजांनी त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. खूप खूप वर्णन, जवळजवळ एक अध्याय म्हणे त्याच्यावरती त्यांनी खर्च केलेला आहे. रावणाच्या एकापेक्षा एक सुंदर 80,000 स्त्रिया होत्या, 80,000 बायका. संसारिक प्रश्न आहे त्याचा, आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण एकापेक्षा एक सुंदर, अप्सरेला लाजवेल असं एका एका स्त्रीचं सौंदर्य होतं. आणि कारण मंदोदरी जेव्हा रावण पडला त्यावेळेस रणांगणावर गेली आणि तिने रावणाला असं म्हटलंय की काय म्हणून तुम्ही सीतेच्या नादाला लागलात, मला कळलं नाहीये. कुळाची आणि सौंदर्याची जर का तुलना केली तर सीता माझ्या नखाची पण बरोबरी करू शकत नाही म्हणाली. काय सौंदर्य असेल विचार करा. आणि मंदोदरी स्वतः दिसायला सुंदर होती. अशा सौंदर्याने युक्त असलेल्या 80,000 स्त्रिया या रावणाच्या महालामध्ये काममोहित होऊन आणि उघड्या वाघड्या अशा पडलेल्या होत्या. नाथ महाराजांनी त्या अध्यायामध्ये बिभत्स रसाचा अत्यंत कळस केलेला आहे. उघड्या वाघड्या पडलेल्या स्त्रिया. मारुतीराय तिथे गेले. अंगावरच्या वस्त्राचं भान नाही त्या स्त्रियांना, आणि आपण काय बोलतो आहोत, काय करतो आहोत, काही भान नाही. क्रियेचं, देहाचं भान नाही, वस्त्राचं भान नाही. आणि हे ब्रह्मचारी आहेत मारुतीराय. तिथे गेले. सगळा तो प्रसंग बघून त्यांच्या लक्षात आलं की आपले आईसाहेब इथे असणं शक्य नाहीये. तिथून बाहेर पडले. ते सगळं सीता त्यांना सापडली, पत्ता मिळाला, अशोकवनात ओळख वगैरे पटली. लंका दहन झालं, आणि लंका दहन करून परत येताना मारुतीरायांनी असा विचार केला की आपण लंकेचे दहन केले, सीता मातोश्रींचा शोध घेतला, आता गेल्यानंतर आपले प्रभू विचारतील काय काय झालं, बॉसला रिपोर्टिंग करावं लागणार आहे, काय काय झालं सगळं सांगावं लागेल. काय झालं मला नीट सांग. मग हे सांगावं लागेल की मी एका चोडीत पलीकडे गेलो, मध्ये प्रतिबंध आले, मग मी असं केलं तसं केलं वगैरे, अशोकवनाचा विध्वंस केला, मग मी लंका जाळून टाकली. आणि हा विचार मारुतीरायांच्या मनात आल्यानंतर त्यांना असं वाटलं की प्रभू समोर उभं राहून किती वेळा मी मिमी करायचं, आणि असं करू नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. देवासमोर, आपल्या मालकासमोर उभं राहून मिमी कसं बोलायचं. म्हणून मारुतीरायांनी काय केलं त्या ठिकाणी की त्यांना त्या इंद्रजिताने मारुतीरायांना ब्रह्माश्रमामध्ये बद्ध केलेलं होतं. त्यावेळेला मारुतीरायांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुझ्या अस्त्रामध्ये मी आत्ता बद्ध होतोय, खरं तर मी आत्ता इथे पाडू शकतो आणि तुझी सगळीकडे बदनामी होऊ शकते, तुझा अपमान होऊ शकतो, पण मी आत्ता तुझ्या अस्त्रात आत्ता बद्ध होतोय, माझ्या उपभोगाला यायचंय तू, नाही तर आता मी तुझी मानहानी करीन, माझ्या उपयोगाला तू आलं पाहिजे, आत्ता नाही, मी सांगेन तेव्हा. मला ब्रह्मास्त्र तोडणं हे अवघड नाहीये. आणि मग हा विचार करून ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं मी तिथं काय काय केलंय हे तुम्ही माझ्या प्रभूंना हे पत्र लिहून द्या, म्हणजे मिमी करायची मला वेळ येणार नाही. आणि ब्रह्मदेवाकडून ते पत्र घेऊन मारुतीराय रामचंद्र प्रभूंकडे आले. ते पत्र दिलं, त्या पत्राचं वाचन झालं. आणि वाचन झाल्यानंतर मारुती, मला वाटतं याचा थोडासा अभ्यास आपण जेव्हा हनुमान जयंतीच्या वेळेस काही हे केलं होतं, उपासना केली होती ऑनलाईन, त्यावेळेस याचा थोडासा विचार झाला होता. तो फार विस्ताराने होता, पण ठीक आहे. आता आपण अगदी संक्षिप्त, कारण मुख्य विषय वेगळा आहे, फक्त दृष्टांत करता आपण हा भाग घेतो इथे. तर मारुती याला सांगितलं की मारुती, तू माझं इतकं महत्वाचं काम केलंस की तुला देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाहीये. ते पत्राचं वाचन वगैरे झालं आणि
प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतायत की इतकं महत्वाचं काम केलंस की तुला देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाहीये, एकच आहे माझ्याकडे की आलिंगन. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे. आता याचा एक आध्यात्मिक अर्थ जर का बघितला तो फार सुंदर होतो. बघा आपण, म्हणजे प्रभू रामचंद्र स्वतःहून त्यांना कवटाळतायत, हे नुसतं दृश्य जरी डोळ्यासमोर आलं तरी खूप आनंद देतं. आध्यात्मिक अर्थ तर अजूनच देईल. एवढंच मी तुला देऊ शकतो म्हणाले, आणि ते दिलं. मारुतीरायांचं कर्तृत्व कळालं. सगळं शांत झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना आता विचारतायत ते की हे सगळं छान झालं, पण मला एक शंका आहे, तिचं उत्तर दे म्हणाले. तू महालामध्ये गेला होतास, तू गेला होतास, अशा उघड्या वागड्या स्त्रिया तिथं पडल्या होत्या, ब्रह्मदेवाने लिहिलंय. हो, होत्या म्हणाले. मग पाहिल्यानंतर तू काममोहित झालेल्या, अंगावरच्या वस्त्राचं भान नसलेल्या त्या रावणाच्या 80,000 स्त्रिया तू उघड्या पाहिल्या. मग तुझं ब्रह्मचर्य राहिलं का गेलं रे? उघड्या स्त्रीला तू बघतोस, उघड्या डोळ्याने बघतोस, ब्रह्मचर्य म्हणतोस, आणि राहिलं का गेलं? ब्रह्मचर्याला बाधा नाही आली तुझ्या त्या वेळेला? रामचंद्र विचारतायत. मारुतीरायांनी जे उत्तर दिलं ते पूर्ण वैराग्य ही संकल्पना सिद्ध करणारा हा त्याचा दुसरा भाग आहे. मारुतीरायांनी देवाला असं सांगितलं, ते म्हणाले की देवा, कामानं मोहित झालेल्या रावणाच्या उघड्या वागड्या स्त्रिया मी तिथं पाहिल्या. आणि त्यांनी तो श्लोक तिथं त्याचा उल्लेख केलेला आहे की कामदृष्ट मया सर्व विश्वस्था रावण. स्त्रिया रावणावरच्या विश्वासाने की रावण कधीतरी येईल, आपल्या कामाचा आपला विकार दूर करेल, या विश्वासाने तिथं उघड्या वागड्या पडलेल्या स्त्रिया मी बघितल्या. पण खरं सांगू, न तुमे मनसा किंचित वैकृत्य उपपद्यते. याला म्हणतात पूर्ण वैराग्य. माझ्या मनात किंचितही विकार माझ्या मनामध्ये आला नाही. विषय अनुकूल वाटतोय, विषय भोग लालसा अंतःकरणामध्ये असू शकते, पण विषयाच्या उपस्थितीमध्ये विषयाच्या विकाराचा तरंग सुद्धा अंतःकरणामध्ये उमटत नसेल, आणि जिथे विकाराचा तरंग उमटत नाही त्याला पूर्ण वैराग्य म्हणतात. मला गुलाबजाम खूप आवडतो, माझ्या डोळ्यासमोर आहे, पण नाही, मला माहिती की त्याने मला त्रास होऊ शकतो, मी नाही खायचं. त्याला पूर्ण वैराग्य म्हणतात. कुठलीही गोष्ट, पाणीपुरी घ्या, गुलाबजामच कशाला, की नाही असो, तर विकाराचा तरंग उमटून त्याला आपल्या सामर्थ्याने दाबून टाकणं हे वैराग्य आहे. पण ते पूर्ण वैराग्य नाही. विकाराची उत्पत्तीच होऊ न देणारं वैराग्य जे आहे ते पूर्ण वैराग्य आहे. न तुसे मनसा किंचित वैकृत्य उपपद्यते. किंचितही विकार निर्माण झालाच नाही. मला भूक लागली आहे, किंवा मला एखादा विषय हवा आहे, समोर विषय उपलब्ध आहे, मला त्याची गरज आहे, मला तो सहज प्राप्त झालेला आहे, मी तो विषय घेईन, तर कुणाला प्रतिबंध वाटायचं काही कारण नाहीये. आणि ही सगळी अनुकूलता निर्माण झाल्यानंतर मला हवंय पण नको, पानावरती बसलोय, 5 लाडू खाऊन झाले, 6वा खाण्याची इच्छा आहे माझी, वाढणारा घेऊन आलाय, पण बाकीचे काय म्हणतील म्हणून नको म्हणत असेल तर ते वैराग्य नाहीये. विषयाच्या अनुकूलतेच्या जाणीवेत उपभोगाची वासना ही निर्माण झाल्यानंतर विचाराने किंवा विकाराने किंवा लाजेने जर त्या आशेला आपण दाबू शकत असू, तर वैराग्य हे प्रगट झाल्यासारखं दिसेल, की त्याचा जास्तीत जास्त तो वैराग्याचा भास झाला असं म्हणता येईल, पण त्याला वैराग्य नाही म्हणता येणार. आणि पूर्ण वैराग्य तर नाहीच नाही. वैराग्य, विरक्तता म्हणजे काय, तर विषयाबद्दलची त्यक्त भावना. आणि त्या पंचदशीमध्ये वैराग्याचा 3 पद्धतीने विचार केला आहे, की वैराग्याचं कारण काय, वैराग्याचं स्वरूप काय, आणि वैराग्याचं कार्य काय, याच्यावरती ते पूर्ण वैराग्य ठरतं. त्या पंचदशीकारांनी सुद्धा एका श्लोकामध्ये या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, की कारण काय, कार्य काय, स्वरूप काय. दोषदृष्टी जिहासाचं पुनर्भोगेश्वर दीनता. म्हणजे याच्यामध्ये आता वैराग्याचं कारण काय, तर वैराग्य आमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल, त्याचं कारण काय असेल तर दोषदृष्टी. विषयांमधल्या दोषांची जाणीव झाली की विषयाचा त्याग होतो, हे वैराग्य निर्मितीचं कारण आहे. जोपर्यंत विषयातला दोष कळत नाही तोपर्यंत माणसाच्या ठिकाणी हे वैराग्य उत्पन्न होत नाही. आणि वैराग्याचा प्रारंभ कदाचित
लौकिक वस्तूच्या दोष दर्शनाने जर का होत असेल, त्या वैराग्याची परिपूर्ती ही संसार नावाच्या विषयाच्या दोष दर्शनात येते. आणि दोन्हींच्या ठिकाणी बीज हे एकच आहे की प्राप्त झालेल्या विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन होणं. समोर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे आपल्याला माहिती असणं. मनुष्य जेवायला बसला, भूक लागलेली आहे आणि वाढणारा चांगला आहे, स्वयंपाकही चांगला केलाय, तर याला मान देऊन पाटावर बसवलंय, चांदीचं ताट दिलंय, बाजूनी समया लावलेल्या आहेत, अन्नाचा सुगंध येतोय, छान मस्त अन्न शिजलंय आणि वाढप्याने ते सगळं वाढून दिलेलं आहे. भातावरती तूप वाढलंय, तुपाचाही सुगंध, आणि यजमानांनी हात जोडून प्रार्थना केली, तो वाढपी आला, त्याचं पण ते कर्तव्य असतं बाहेर येऊन सगळ्यांना सांगणं, त्यांनी शिजवलेलं असतं की त्याला न्याय मिळावा त्या अन्नाला म्हणून, आणि तुम्ही तृप्त व्हावे म्हणून वाढपी सुद्धा येतो आणि सगळ्यांना प्रार्थना करतो की आपण सावकाश होऊ द्या, शांत होऊ द्या, निवांत होऊ द्या, गडबड करू नका, भरपूर अन्न शिजवलेलं आहे, तुमच्या करताच आहे वगैरे सगळं सांग, भरपूर जेवा, भरपूर जेवा. आणि शेवटची ओळ तो सांगतो, भरपूर जेवा, पण जेवण बनवताना अन्नामध्ये कुठेतरी पाल पडली आहे, तेवढी आमटीत आली तर काढून ठेवा. आता प्रश्न आहे, तो अन्न सेवन करेल का? अन्न सेवन करेल का तो? ज्ञानेश्वरीतल्या ओव्या काय सांगतात, विषय रांधीजे रससोय, जे जेवणारा ठाऊक होय, तव ते ताटाची सांडूनी जाय जयापरी. तैसी संसाराया समजता जाणीजे जय अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे, तेची वृक्षाकार मिशे, सांगीजेत असे विश्वेशे पंचदशी. ज्ञानेश्वरांनी पंचदशीचा दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. काय म्हणतात की विषय रांधीचे रससोय, ते जेवणारा ठाऊक होय, तव ते ताटाची सांडोनी जाये जयापरी. जेवणामध्ये विष आहे हे जर का जेवणाऱ्याला कळलं तर ते तो खूप चांदीचं ताट असो नाही तर कुठलं अजून असो दे सोन्याचं, तो तिथून निघून उठून नाही का जाणार, त्याच्या जीवावर बेतणार आहे ते. हे पूर्ण वैराग्याचं तिसरं लक्षण हे शुकाचार्यांच्या संबंधाने आपण बघितलं होतं आधी, त्याच्यानंतर दुसरं लक्षण मारुतीरायांच्या संबंधीने, आणि हा तिसरं लक्षण हे ज्ञानोबा सांगतात की पूर्ण वैराग्य त्याला म्हणा की हाकलून दिलं तरी ते परत येतं. ते वैराग्याला जर का त्यांनी हाकललं तरी ते परत येतं. काय ती उभी आहे, वैराग्य दवडिता पाठी लागे, हे ज्ञानोबा बोलतात. हे कशानं हे होतं, तर अनेक कारणांनी. मनुष्य विषयाला नाही म्हणतो ते सोडून द्या, पूर्ण वैराग्य, पूर्ण वैराग्य काय, त्याचा अजून एक चौथा भाग त्यामध्ये जो आहे तो, त्याचा पण विचार करूया की दोषदृष्टी हे वैराग्याच्या निर्मितीचं जरी कारण आहे, जिव्हास हे वैराग्याचं स्वरूप आहे, आणि विषयाबद्दलची त्यक्त भावना जी आहे ती जिव्हासा, वितृष्णा, हे काही म्हणा, पण हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वैराग्याने जे कार्य आहे ते पुनर्भोगेश्व दीनता, पुनर्भोगेशु अधीनता. कारण विषयांची अपेक्षा असताना समोर विषय जर का प्राप्त झाला असेल पण विषयाच्या भोगाचा अधिकार आपल्या ठिकाणी जर का नसेल, तर मनुष्य त्या विषयाच्या प्राप्तीकरता, भोगाकरता हा दीन होतो. पाया काय पडेल, हात काय जोडेल, लोटांगण घालेल, वाटेल ते काम करण्याची तयारी दाखवेल, किती दैन्य असावं, किती दीनता असावी. पण वैराग्य निर्माण झाल्यानंतर वैराग्याचं हे कार्य की विषयाच्या भोगाबद्दल पुन्हा दीनता निर्माण होत नाही, हे वैराग्याचं कार्य आहे. वैराग्य आपल्या ठिकाणी विषयाबद्दल दैन्य निर्माण होऊ देत नाही, दीनता निर्माण होऊ देत नाही, आणि भोगाकरता प्रयत्नशीलता वैराग्यात होत नाही. भोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमधली नीती अनिती ओळखणे, न ओळखणे, हे वैराग्यात चालत नाही. जिथे वैराग्य निर्माण होतं तिथे हे प्रकार घडत नाहीत. कारण सरळ मार्गाने नाही मिळालं तर वाकड्या मार्गाने का होईना पण मिळवण्याचा प्रयत्न करण्याला पुरुषार्थ म्हणण्याची पद्धत ही अलीकडे रूढ झालेली आहे. सहज नाही मिळत, काहीतरी लाच देऊन म्हणा किंवा जे काय करून म्हणा, आणि मग त्याच्यात ते यश मिळवणं. पेपर लीक तेच पुरुषार्थ होते. पेपर लीक झालेला आणि त्याच्यातनं पास झाला तर तो पुरुषार्थ म्हणायचा का त्यात पहिला आला तर नाही. असं विषय भोगाला जीवनाचं आपण कल्याण मानतो, आणि विषय भोगाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या ज्या प्रयत्नाला पुरुषार्थ, तर हे असं वैराग्य नसावं.
अंतःकरणामध्ये जे निर्माण झालेले जे विषय आहेत, आला काय विषय गेला काय, दिला दिला नाही दिला नाही दिला, दिल्यानंतर तो काढून घेतला, दिल्यानंतर कायमचा ठेवला, काही फरक पडत नाही. आणि भोगाबद्दलची अधीनता हे वैराग्याचं कार्य आहे, की भोगाचा त्याग हे वैराग्याचा आणि भोग्य पदार्थाच्या ठिकाणी दोषदर्शन होणं हे वैराग्याच्या निर्मितीचं कारण आहे. या अशा 3 गोष्टी पंचदशीतनं आलेल्या होत्या. फार उपयोग झाला जो महाबळेश्वरला आपला पंचदशीचा जो वर्ग झाला होता त्याला, की या 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्याच होत्या, अजूनही सांगितलेल्या असतील, पण माझ्याकडे त्या आल्या नाहीत त्या नोट्समधनं. या सगळ्या विचारांमध्ये 3 कंगोरे आपण बघितले. आणि वैराग्याच्या संबंधाने बोलायचा विचार, तो जो चौथा टप्पा जो आहे, तो चित्ताला जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर भगवंताने जे 2 उपाय गीतेमध्ये सांगितलेले आहेत ते, की अभ्यासेन तु कौंतेय, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. हे भगवान बोलले की अभ्यास वैराग्य हे एक सूत्र, आणि वैराग्याने आपल्याला मनाचा निरोध करता येऊ शकतो. ज्ञानोबारायांनी तिथं त्याच्यात सांगितलेलं आहे की परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासासारखे मोहरे, तरी केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल. लाविले अभ्यासाचे मोहरे असं म्हटलंय. वैराग्याचा आधार घेऊन अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून वैराग्य हे संपादन केलं पाहिजे. या दोघांच्या ठिकाणी साध्य साधन भाव हा कुठल्याही आश्रयात ठेवला पाहिजे. आणि तर आपल्याला वैराग्य आणि अभ्यास या दोन्हीचा उपयोग मनाच्या निरोधा करता येतो, असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. या वैराग्याबद्दल बोलताना 2 पद्धतीने वैराग्य सांगितलं. एक अपर वैराग्य आहे आणि दुसरं जे आहे ते परवैराग्य आहे. जे गुणांबद्दल आहे, पुन्हा अजून पुढे 4 प्रकार आहेत त्याच्या आधी, पण ते मी स्किप केले इथे. वेळेत आपल्याला बसवलं पाहिजे, ते कंटाळवा नाही होता कामा नये, नाहीतर या निरूपणाचं किंवा वैराग्याचं आपल्याला वैराग्य येऊ शकतो असं. तर दुसरं वैराग्य जे परवैराग्य ते श्रेष्ठ आहे, जे गुणांबद्दल आहे. सत्व रजत या 3 गुणांबद्दल जे वैराग्य ते परवैराग्य आहे. आणि गुणकार्याबद्दल जे वैराग्य आहे ते त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. की आता हे सांगतेच होतं, ती वैराग्य सुद्धा असं ते कंटाळवाणं येण्यासारखे, म्हणून ते नसलेलं वर असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं कधी कधी. काय मस्त मजा ऐकते, छान गाणी ऐकत बसलो असतो वगैरे असं. त्यामुळे ते तपशिलात गेलं की या दासबोधाचं सुद्धा आपल्याला वैराग्य येईल असं वाटतं. पूर्ण वैराग्य असा शब्द वापरला. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. विषय 2 प्रकारचे असतात. तर त्यातला एक आहे तो दृष्ट विषय आहे, आणि एक श्रवणाने जो आपल्याला कळतो तो विषय आहे. जर का त्याचं उदाहरण जर का आपण बघितलं की एखाद्या माणसाला विचारलं लाडू हवा का, तर तो म्हणतो हो. लाडू खाता का? हो. का हो म्हणत असेल तो, तर त्याला आवडतो म्हणून. तर आवडतो त्याचं कारण असं आहे की कोणत्या पदार्थाला मनुष्य जर का पटकन हो म्हणत असेल, त्याच्या मागे एक मानसशास्त्रीय प्रक्रिया सांगितलेली आहे की पूर्वी त्यांनी तो खाल्लेला असला पाहिजे आणि त्याला तो आवडलेला असला पाहिजे. ज्या वेळेला आवडला होता त्यावेळेला मनसोक्त मिळाला नसला पाहिजे, तर तो पुढे हो म्हणून अशी ही त्याची भूमिका येते. आणि तो उगीच हो म्हणत नाही. जो म्हणेल ज्या वेळेला मिळाला त्याच वेळेला जर उलटी येईपर्यंत खाल्ला असेल तर मग पुन्हा त्याला तो लाडू खावासा वाटत नाही. समर्थांना खीर खावीशी वाटली, भरपूर खीर खाल्ली आणि त्यांना उलटी झाली, तेव्हापासून खीर नावाचा शब्द स्वतः तोंडातून त्यांनी कधी काढला नाही. आसक्ती संपली विषयाची. लाडू खाता का? तर हो खाता म्हणे, कारण इच्छा, खाण्याची इच्छा आहे. विषयाच्या अनुकूलतेचं तिथे ज्ञान आहे, विषय आहे. विषयाच्या अनुकूलतेच्या ज्ञानामध्ये केला गेलेला विषयाचा जो स्वीकार आणि विषयाच्या प्रतिकूलतेच्या ज्ञानामध्ये विषयाचा केला गेलेला त्याग, याच्याकरता काही ग्रंथ वाचावे लागत नाही किंवा प्रवचन आणि कीर्तन ऐकावं लागत नाही. ही आपल्या मनुष्याच्या जीवनातली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. नैसर्गिक प्रतिक्रिया, याला काही विचार करावा लागत नाही. प्रतिकूलाच्या त्यागाकरता आता रात्रीचा अंधार आहे, आपण घरामध्ये गेलो, घराचा दरवाजा वगैरे उघडला, लाईट गेलेले आहेत,
आता पण इथं ते ऍप्लिकेबल नाहीये, पण उदाहरण म्हणून घेऊया. लाईट गेलेले आहेत, घराचं कुलूप उघडलं, दरवाजा उघडला, दिवा लावला, आणि दिवा लावल्याबरोबर लाईट आल्यानंतर आपल्याला असं दिसलं की बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग हा फणा काढून बसलेला आहे. असं दिसलं तर आपण काय म्हणू की तो असू दे, तो बाहेरच्या खोलीत झोपेल, मी आपल्या आतल्या खोलीत झोपतो, कशाला एवढ्या रात्री विचारायला. असं होऊ शकतं का? काय म्हणू आपण की एकतर तो राहील नाही तर मी राहील. तर या प्रतिकूलतेच्या जाणीवमध्ये विषयाचा त्याग होतो. आतापर्यंत त्या घराचं इतकं कौतुक झालं, काय झालं, तो तिथं नाग आहे म्हणल्यानंतर ते घर झोपायला आता कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, उद्याला बघू वगैरे म्हणून आपण विचार करू. घरात नाग आहे, साप आहे कळल्यानंतर त्याचा त्याग करण्याकरता आपल्याला कुठे काय कुठलं प्रवचन ऐकावं लागलंय का, किंवा कुठलं ब्रह्मसूत्राचं भाष्य आपल्याला कधी ऐकावं लागलंय का, किंवा गीतेच्या वेगळ्या वेगळ्या टीका आपल्याला बघाव्या लागल्या आहेत का? नैसर्गिक स्वाभाविक प्रतिक्रिया जी असते की अनुकूलतेचा स्वीकार आणि प्रतिकूलतेच्या त्यागाकरता ही विशेष बुद्धी खर्च करायचं काही कारण नसतं. म्हणून एवढ्या करता ते लाडू पाहिजे का, लाडू पाहिजे का वगैरे चाललं होतं ना, की ते अनुकूल आहे का, आवडतो आम्हाला, ठीक आहे, हवा आहे, आणि मग आम्ही पूर्वी खाल्लेला आहे, पूर्वी आम्ही तो पाहिलेला आहे, त्याचा आकारही आम्हाला माहिती आहे. आणि दुसरा एक विषय की अमृत हवंय का, अमृत कधी खाल्लंय का याच्यापूर्वी? कधी कधी नाही, कधी खाल्लेलं नाही, प्यायलेलं नाही. अमृत कसं असतं हेही माहिती नाहीये. म्हणजे वाटीत वाढतात का पानात वाढतात, काळपट असतं का पांढरं शुभ्र असतं, तेलकट असतं का तुपकट असतं, कोरडं असतं का, ते गोल असतं का चौकोनी असतं का, गरगरीत गोल असतं, ते प्यायचं असतं का चमच्याने खायचं असतं, ते काही माहिती नाही. तरी पाहिजे, कारण त्याची उपलब्धी आपण ऐकलेली असते. लाडू पाहिजे का, पूर्वी खाल्लेला आहे, पाहिलेला आहे, म्हणून त्याला दृष्ट विषय म्हटलं जातं. आणि अमृत हे कधी खाल्लेलं नाहीये, बघितलेलं सुद्धा नाहीये, तरी हवं आहे. याला श्राविक विषय, अनुश्राविक विषय असं म्हणतात. कारण जरी अमृताचा अनुभव हा आपल्याला नसला तरी अमृत या पदार्थाबद्दल आम्ही ऐकून आहोत, म्हणून त्याचा मोह आहे. आणि शब्दांनी तो मोह निर्माण होतो, त्यावेळेला विषयाची अनुश्राविकता असते आणि दृष्टमोह निर्माण होतो, त्यावेळेला त्या विषयाची दृष्ट स्वरूपता असते. शब्दमोह आणि रूपमोह अशा दोन प्रकारावरून विषयाचे दोन प्रकार केले गेले. रूपमोहानं जे आम्हाला मोहित करतो तो दृष्ट विषय, आणि शब्दातून मोह निर्माण करून आम्हाला मोहित करतो तो अनुश्रविक विषय ठरतो. या दोन्ही विषयाच्या बद्दल अंतःकरणाने नितांत जिहासा निर्माण होणं, त्याला वशीकरण वैराग्य हे त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि हे वैराग्य शेवटचं वैराग्य जरी मानलेलं असलं तरी हे अपरवैराग्य याच्या पलीकडे जाऊन एक परवैराग्य आहे, जे परवैराग्य हे गुणांच्या संबंधाने असतं. त्रिगुणात जे जे काही आहे त्या सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये तीव्र जिव्हासा निर्माण होणं, याला परवैराग्य म्हणतात. आणि हे परवैराग्याचं पूर्ण वैराग्य अशी संज्ञा येते. त्याला पूर्ण वैराग्य हे आनंददायी आहे. जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्य विषयाच्या भोगामध्ये इतका आसक्त असतो की विषयाच्या आनंदापेक्षा वेगळा काही आनंद आहे याची त्याला तिळमात्र कल्पना येत नाही. पण वैराग्याच्या निर्मितीच्या विषयाच्या त्यागामध्ये ही विषयाच्या भोगामध्ये जास्त आनंद देणारी गोष्ट, विषयाचा त्याग हा विषयाच्या भोगापेक्षा जास्त आनंद देतो, हे वैराग्य निर्माण झाल्यानंतर कळतं. आणि मग ते वैराग्य आपल्या आनंदाची पायरी वरचेवर 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 हे नेत असतं. वैराग्य जसं दृढ होत जातं तसं ते वैराग्य आपल्याला अंतर्मुख करत जातं, तसं तसं ते वैराग्य आपल्याला परमात्मा प्रवृत्त करत जातं. आणि ते वैराग्य आपल्याला अंतःकरणातल्या आपल्याला नको असलेल्या या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यावृत्तीचा विचार हा दृढ करायला लागतो. पण वैराग्य निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाहीये. नाथांचं चिरंजीव पद बघा, कशाने, एक त्यातलं एक कारण आहे, ते अनुतापाने वैराग्य निर्माण होतं की कंटाळा येतो, नको, शेवटी काही याच्यात सुख नाहीये हे कळतं, आणि मग ते वैराग्य होतं. आता ते टिकलं पाहिजे, हा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये. कारण नंतर पुन्हा काहीतरी आमिष निर्माण होतं आणि माणूस ते वैराग्य त्याच तो सोडून देतो. तर ते टिकण्यासाठी त्याच्यासाठी मुळात विवेक
निर्माण व्हावा लागतो. अत्यंत महत्वाचा विषय समर्थांनी मांडलेला आहे अनेक ठिकाणी. एक वैराग्य निरूपण समास आहे, विवेक वैराग्य हा पुन्हा दोन्ही एकत्रित करून त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी विवेक निर्माण व्हावा लागतो आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने विवेकातून वैराग्याकडे यावं लागतं. तसं शंकराचार्यांनी एक दुसरी व्याख्या पण तिथे लावून दिली आहे की फलाबद्दलचा त्याग म्हणजे वैराग्याने केलेला फलाचा त्याग जो आहे, विषय त्याग म्हणजे वैराग्य, हे जसं सांगितलं तसं फलत्याग म्हणजे वैराग्य. हा दुसरा एक अर्थ आचार्यांनी आपल्याला विवेक चूडामणीच्या ग्रंथामध्ये तो येतो. मंगेश दादांची मी प्रवचन ऐकली मागची, तर त्याच्यामध्ये तो उल्लेख येतो की विवेक चूडामणीचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये की कर्म केलं, कर्माच्या फलाचा त्याग करणं, कर्मफल नको, कर्म करणं कर्तृत्व आमचं कर्तव्य आहे, अहंकार नको, कर्मण्य अधिकार असते मा फलेषु कदाचन, फलाच्या बाबतीत कधीही अपेक्षा ठेवू नकोस, अर्जुना कर्म करत राहा वगैरे वगैरे. पण त्या विवेकातून योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना वैराग्याच्या संबंधाने चिंतन करताना एक फार चांगलं उदाहरण त्यांनी तिथे दिलंय की विषय बघितल्यानंतर कुणाच्या मनात वैराग्य निर्माण होणार नाही रे. वसिष्ठ सांगतात रामचंद्र प्रभूंना की आपल्याला दिसतं की घाणेरडा विषय बघितल्यानंतर तो टाळून पुढे जावा असं कुणाला वाटत नाही. कुणाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होत नाही, सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण होतं. बिभत्स विषय बघितला, घाणेरडापणा बघितला की नको वाटतं, तिकडे बघावंसच वाटत नाही. एसटीतून जाताना किंवा प्रवासामध्ये कुठेही अशी जर का घाण दिसली तर नको वाटतं, तो माणूस ती गाडी सोडून देईल, त्याच्यात बसणार नाही, काही त्याग करेल, स्वतःची असेल तर स्वच्छ करून घेईल वगैरे. पण झालं ना, तो विरक्त होतो तिथे. ते साधन जे असतं ते त्यांनी तिथे सोडून दिलेलं असतं. केला केवढा वैराग्याचा संपन्न महात्मा, हे एका क्षुल्लक गोष्टीच्या करता त्यांनी गाडी सोडून दिली. पण उत्तम वैराग्य संतांच्या जवळ जे उत्तम वैराग्य जे असतं आपल्याला दिसतं ते विवेकातून निर्माण होतं. हे पूर्ण वैराग्य विवेकातून निर्माण होणारं वैराग्य. इथला विवेक हा जो शब्द आहे हा विचार या अर्थाने आला आणि विवेक हा शब्द 3 अर्थाने त्याचा अर्थ मांडला गेला की विवेकाचा विस्तार करताना सोप्या भाषेत आपण बघितलं तर तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार. आणि अगदी किंचित अवघड म्हटलं तर 3 विवेक सांगितलेत, सारा नित्यानित्य आत्मानात्म विवेक. तर हे जे आहेत ते तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार की या 3 प्रकारांमध्ये विवेकाचा विचार हा विस्ताराने केला गेला. इथे विवेकातून वैराग्य निर्माण होण्याकरता असा प्रसंगानुरूप निर्माण होणारं जे वैराग्य आहे ते निवृत्त होत असतं. असं विशिष्ट प्रसंगाने निर्माण झालेलं वैराग्य प्रसंग संपला की ते वैराग्य निवृत्त होतं. आपल्याकडे स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य ही वैराग्य सांगितलेली आहेत. ही विशिष्ट प्रसंगात निर्माण होतात. प्रसंग संपला की ती संपून जातात. की गमतीने जर का त्याचं उदाहरण बघितलं तर की स्मशान वैराग्य, स्मशानात गेल्यामुळे निर्माण होणारं वैराग्य. माणसं स्मशानामध्ये जातात, तिथलं वातावरण काय आनंददायी नसतंच. असतं काय, तिथे रडारड चालू असते, त्याला बांधलेलं असतं, ती चिता रचलेली असते आणि सगळं औदासीन्य निर्माण करणारं वातावरण असतं. काही चांगलं नाही, काही चांगलं नसतं त्याच्यामध्ये. एका बाजूला माणूस बसलेला असतो, ते बघत असतो आणि मनात विचारांचा काहूर माजलेला असतो. त्याचाच मित्र असतो, तो गेलेला असतो आणि मग हा विचार करत बसतो काय माणसाचं जीवन आहे. काल संध्याकाळी आम्ही एकत्र चहा घेतला, एकत्र होतो, बऱ्याच गप्पा मारल्या आणि रात्रीत गेला. काय माणसाचं जीवन आहे, किती क्षणिक, काय अर्थ याला, कदाचित आपलंही होणार, उद्या असंच यावं लागणार आपल्याला, असा मनामध्ये विचार येतो. आणि मग तिथे सगळे बाकी कार्यक्रम चालू असतात आणि याच्या मनात हे विचार चालू असतात, घुंगवत असतात. काय खरं माणसाचं जीवन आहे, आळवावरचं पाणी आहे वगैरे वगैरे, हे काही टिकणार नाही, पाण्यावरचा बुडबुडा आहे, अमुक आहे तमुक आहे, उद्याला कदाचित आपलंही असंच होईल. एकत्रित होतो काल संध्याकाळपर्यंत वगैरे, पुन्हा तेच चांगलं हसत खेळत होता, एकदम असा कसा गेला, खरं नाही. असं जीवन मरण कधीही येऊ शकतं. त्याच्या आत आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून तो तिथे स्मशानात बसल्या बसल्या ती चिता पेटलेली असताना तिथे रडारड चालू असताना याच्या मनात विचार येतो की हे काही खरं नाही. आता इथून घरी गेलं की ज्ञानेश्वरी दासबोध बस, दुसरं काही हातात घ्यायचं नाही, याच्या पलीकडे काही करायचं नाही. संकल्पच इतक्या पवित्र जागेवरती तो होतो की त्या अग्नीला साक्षी ठेवून तो अग्नी इतका पवित्र आहे
की बस आता घरी गेलं की एक समास घरी गेलं की दररोज काय 200-300 ओव्या वाचायच्या, काही खरं नाही हो. काय माणसाचं जीवन आहे बघा ना. काल एकत्र चहा घेतला वगैरे, तीच पुन्हा ती सुरू. चांगली थंडी वेंडी पडलेली असते, घरी जातो तो, बायको म्हणते की गरम पाण्याने बायको वरून स्नान वगैरे घालते, अंगबिंग कोरडं करतो. बायको म्हणते अहो थंडीची वेळ आहे, स्वयंपाक व्हायला थोडासा वेळ आहे, एक कब्बर चहा घ्या, थोडा वेळ बसा, मी लगेच स्वयंपाक करून वाढते. कब्बर चहा बायको आणून देते. त्या कब्बर चहामध्ये ती ज्ञानेश्वरी आणि दासबोध कुठे तळाला जाते, त्या तळालाही सापडत नाही. नंतर ज्ञानेश्वरी सापडत नाही, दासबोधही सापडत नाही, नाही सापडत तिथे. कारण तिथे वैराग्य निर्माण झालं, ते घरी येईपर्यंत गेलं तसलं वैराग्य. कारण हे विवेकातून आलेलं नाहीये, प्रसंगातून आलेलं वैराग्य आहे. त्याच्याकरता मला एवढं बोलावं लागलं, क्षमा करा. पण विवेक हा शब्द विचार या अर्थाने घेऊन विचारातून जे वैराग्य यावं लागतं, आणि ते वैराग्य येण्याकरता दोनच विचार करावे लागतात. की विवेकातून वैराग्य यायचं असेल तर कोणता विचार आणि किती विचार करायचा, तर दोनच गोष्टींच्या विचारातून हे वैराग्य यावं लागतं. एक प्रारब्धाचा विचार करावा लागतो आणि दुसरा संसाराच्या नश्वरतेचा विचार करावा लागतो. हे दोन विचार वैराग्याच्या निर्मितीकरता उपयुक्त ठरतात. हे प्रारब्ध आणि संसाराची अनिश्चितता, अनित्यता, या दोन गोष्टीला विचार करून वर्तमान काळाकरता वैराग्य निर्माण होण्याकरता प्रारब्धाची संगती ही लावून घ्यावी लागते. आणि ते वैराग्य टिकण्याकरता आणि भावी जीवन वैराग्य संपन्न होण्याकरता संसाराच्या नश्वरतेचा विचार हा अत्यंत उपयुक्त आहे, आवश्यक आहे. मला असं वाटतं वेळ आपल्या हातात कमी. आता मी थोडेसे 5-10 मिनिटं जास्ती घेऊन पण हा श्लोक आपण इथे संपवूया, त्यामुळे चालेल ना? ठीक. तर पुढे त्याचा विचार केल्यानंतर जो तो दुसरा चरण जे श्लोकाच्या मध्ये येतं ते ज्ञानाबद्दलचं जे आहे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. समर्थांनी अनेक ठिकाणी वैराग्याच्या मनाच्या श्लोकांमध्ये वैराग्याचं चिंतन आलेलं आहे. या वैराग्याच्या सगळ्यात मोठा परिणाम हा आहे की असं वैराग्य निर्माण होणं हे याकरता योग्य आहे की वैराग्य आल्याशिवाय ब्रह्मज्ञान येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की वितरागे सरिखा जोडून ठेवला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले. तुम्ही कुठल्या मार्गाने जा, कर्म मार्गाने जायचं, कर्मफलाच्या बाबतीमध्ये वैराग्य पाहिजे. आणि तुम्हाला भक्ती मार्गाने जायचं असेल तर संसाराच्या मोहाच्या बाबतीमध्ये वैराग्य हे आवश्यक असतं. तिथे भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, भक्ती आम्ही केली सोडून उद्वेग, थुंकून या मानदंभ करीतो कीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात, मानदंभ थुंकून आम्ही कीर्तन करतो, मानाकरता आम्ही कीर्तन करत नाही. वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही. योग मार्गाने जायचं, वैराग्य पाहिजे. अभ्यास, वैराग्य, निरोधा करता कुठल्याही मार्गाने वैराग्य निर्माण झालं की ज्ञान प्राप्त होतं. कारण जोपर्यंत वैराग्याने अंतःकरणाची शुद्धी होत नाही तोपर्यंत त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रवेश हा होऊ शकत नाही. त्यामुळे वैराग्य धारण केल्याशिवाय त्याच्यावर ज्या कारणाने ते तिरोहित झालेला आहे तो पडदा आपल्याला दूर होत नाही. आणि वैराग्याने अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. तोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत ज्ञान येणार नाही. आणि अंतःकरण शुद्धीमध्येच हे ज्ञान आहे. योग वसिष्ठामध्ये रामा तुला एक गोष्ट सांगतो म्हणाले की पाण्यावर पडलेल्या तेलाचा थेंब जसा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग रूपाने पसरतो, तसं जर अंतःकरण हे शुद्ध असेल तर अंतःकरणाच्या शुद्धीकरता विवेक वैराग्य लागतं, समाधी संपत्ती लागते, मुमुक्षता लागतेच आहे. हा सगळा ज्ञानाचा विचार हा पुढे येतो. आणि वसिष्ठांचं ब्रह्मज्ञान हे इतकं परिपूर्ण आहे की साक्षात ब्रह्मालाही ते ज्ञान देतात. आता हे किती कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. ब्रह्मालाही ज्ञान देतात म्हणजे काय? रामचंद्र प्रभू कोण आहेत? परब्रह्म आहेत ना. मग रामचंद्र प्रभूंना ज्ञान कुठून मिळालं? ते वसिष्ठांकडून मिळालं. आपण रामायण जर का बघितलं तर हा ग्रंथ तेवढ्यासाठीच आहे कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि आपल्या वेदांतामध्ये पण त्याच्याकरता आधी अंतःकरण शुद्धी आहे. गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे. नुसते ब्रह्मनिष्ठ नको आणि नुसते श्रोत्रिय नको. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान झाले ते, आणि श्रोत्रिय म्हणजे झालेले ब्रह्मज्ञान जे इतरांना देऊ शकतात
ते अनेक जीवनमुक्तांना ब्रह्मज्ञान झाले, पण ते लोकांना ते देऊ शकत नाही, त्यामुळे ते सद्गुरू ठरत नाही. सेवितो रसही पाहिजे आणि काही वाटतो, म्हणजे नुसतं मीच घेतो आणि त्यापुरतं मी जीवनमुक्त म्हणून राहतो, हा परमार्थातला स्वार्थी आहे, पण स्वार्थ आहे. पण आपण ज्ञान घेतो आणि इतरांनाही देतो, तो परमार्थातला परमार्थी समजला जातो. वसिष्ठ महामुनी, त्यांचं ज्ञान काय, त्या ज्ञानाला उपमा नाहीये, ज्ञानाला कशाचीच उपमा देता येत नाही. पण वसिष्ठांचा दृष्टांत याकरता की वशिष्ठांची उपमा का दिली ज्ञानाकरता, कारण वशिष्ठांचं ज्ञान ते ज्ञान आहे की जे ब्रह्मालाही देतात, ब्रह्मालाही ज्ञान संपन्न करणारे जे ज्ञान वसिष्ठांकडे आहे, असं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. ते समर्थ. विचार करा, त्यांना ज्ञान झालं आणि त्यांनी अक्षराक्षरातून ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपण किती करून घेतो हा भाग वेगळा, पण त्यांनी दिलं. आपल्या हृदयाची कवाडं आपल्याला जर का उघडायची नसतील तर त्याला समर्थ काही करू शकत नाही. आपल्याला हृदयाचे दरवाजे उघडून आपण समाधी समोर थांबलो तर समर्थ स्वतः आत प्रवेश करण्याकरता उत्सुक आहे. दोष कोणाचा आहे हे लक्षात घ्यायला हवं. ज्ञान ही संकल्पना काय आहे, ज्ञान कशाला म्हणतात, आणि जाणीव याला ज्ञान म्हणत नाही. तैसी जाणीव जेथ न रेगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू आयणी निघे अंगी जयाचा. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. आता अज्ञान अवघे हिरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. 7व्या अध्यायामध्ये हे ज्ञानेश्वरीच्या वर्णन आलेलं आहे की या ज्ञानाने या जगतामध्ये परमतत्व सोडून दुसरं काही शिल्लक राहत नाही. ते ज्ञान, विचार ज्ञान हे शब्द एका अर्थाने समान अर्थाचे शब्द आहेत. जाणीव हा शब्द आपण मांडतो, मग ज्ञानाला काय इकडे असतं, आपण बघतो पुरुषांचे स्त्रियांचे वेगळे वेगळे वर्ग वगैरे असतात बसायला, इकडे तिकडे बसले आहेत वगैरे. तर आता स्त्री पुरुष भेद कळाला न कळाला, आता घड्याळामध्ये किती 12:30 जवळपास वाजत आलेले आहेत, 12:30 वाजत आलेले आहेत. जास्त वेळ बोलण्यात तात्पर्य नाही की याला ज्ञान म्हणत नाही, हे वृत्ती ज्ञान झालं, ते जे उदाहरण दिलं ते. आणि ज्ञान सुद्धा ज्ञानाचा प्रकार आहे. वेदांतामध्ये ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असं आपण मानत नाही. विपरीत ज्ञानाला आपण अज्ञान म्हणतो, आपण चुकीच्या ज्ञानाला अज्ञान म्हणतो. ज्ञान नसणं असं काही होतच नाही, आणि ज्ञान ब्रह्मरूप आहे, ज्ञान ब्रह्म नाही अशी अवस्था कधीच नसते. आम्हाला वाटतं ज्ञान आहे म्हणून मला सगळं कळतं. काय कळतं? समर्थांसमोर जर का आपण उभं राहिलो तर आपल्याला कळतं की आपल्याला काही कळत नाही, आणि आपल्याला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी ते पुष्कळ, अशी पाळी आहे. मारुतीबुवांचा दृष्टांत आहे. श्रीधर स्वामींनी त्यांना एकदा विचारलं होतं, तुला ज्ञान झालंय का रे? आणि मारुतीबुवांनी त्यांना सांगितलं हो झालंय म्हणून. श्रीधर स्वामी त्यांना रागावले. ते म्हणाले, हे बघ म्हणे, जे कधी खाल्लेलं आहे ना ते कधी भोकायचं नसतं म्हणे. याचा अर्थ असं की आपल्याला ज्ञान झालं हे सुद्धा दुसऱ्याला कोणाला सांगू नये. मी जरी पुन्हा विचारलं तरी मला हे सांगू नकोस. आणि मागे एकदा मंदाताईंनी पण आपल्याला प्रवचनात सांगितलं होतं की ज्ञान 2 शब्द असे जे आहेत की ते कधी परमार्थाबद्दल परमार्थामध्ये त्या शब्दांना कुठलंही स्थान नाहीये. ते म्हणजे जवळजवळ, आणि दुसरा शब्द अचानक. असं परमार्थात काहीच होत नसतं म्हणाले. की जवळजवळ ज्ञान झालं 100% खोटं आहे म्हणाले. जवळजवळ ज्ञान होत नसतं, एकतर तर होतं नाही तर होत नाही. 2च प्रकार असतात त्याच्यामध्ये. 99% ज्ञान झालं तरी तो अज्ञानीच आहे. हे जवळजवळ वगैरे काही नसतं, हे खोट्या गोष्टी आहेत. शुद्ध ज्ञान निरूपण समज जर का बघितला आपण तर त्यात आपल्याला कळेल की भ्रम आहेत, ज्ञानाचे भ्रम आहेत. हे सगळे जवळजवळ ज्ञान झाले. थोडं राहिलं तरी तो तुमच्या माझ्यासारखाच आहे. जोपर्यंत तो ब्रह्मज्ञानी होत नाही, तोपर्यंत तो ब्रह्म होत नाही, तोपर्यंत तो जीवच आहे. मग तो इंद्र असेल, नाहीतर ब्रह्मदेव असेल, नाहीतर तुमच्या माझ्यासारखा जीव असेल, नाहीतर किडा मुंगीसारखा एखादा प्राणी असेल, पण तो त्याच वर्गात आहे. अज्ञानी याच वर्गामध्ये तो बसतो. आणि अचानक काही होत नाही. तत्वज्ञानात अचानक हे असं काही होत नाही, आणि व्यवहारात तरी अचानक काय होतं? अचानक पाहुणे आले, खोटी गोष्ट आहे. तुम्हाला अचानक त्यांच्या आठवड्याभरापूर्वीच ठरलं होतं. कशाचं अचानक आलंय? अचानक हार्ट अटॅक आला, ठरलेलाच होता. इथं सगळं कर्मावरती अवलंबून आहे की म्हणून ते आम्हाला ज्ञात नव्हतं. अचानक वगैरे असं काही नसतं, हे सगळं ठरलेलं असतं. आता तुम्ही इथं आलात,
आणि मी इथं आहो, ते काय अचानक आलेलो नाहीये. आपण मनाला वाटलं ना आधी अचानक आलो, आम्हाला लाभ झाला, अचानक नाही, हे जन्माला येण्यापूर्वीच ठरलेलं होतं. या दिवशी इथे येऊन तू ऐकणार आहेस, तू बोलणार आहेस, काय अचानक आहे, याच्यामध्ये होत नाही. असं ज्ञानाच्या भूमिका वेगळ्या आहेत. ज्ञान कशाला म्हणतात याचा विचार जर केला तर ज्याच्याने आपल्याला ब्रह्मरूपता प्रतीतीला येते त्याला ज्ञान असं म्हटलं गेलंय. ज्ञान न मिळणं, ज्ञान होणं, हे सगळं क्रियापद ही ज्ञानाच्या बाबतीत समजावी, त्याच्यासाठी ती लावलेली आहेत. कारण जिथे क्रिया असते तिथं ज्ञान नसतं, क्रियेने ज्ञान हे होत नाही. आणि कर्माने ज्ञान झालं असतं तर सगळ्यात पहिलं गाढव मुक्त झालं असतं. कारण त्याच्या एवढं काम कोणीच करत नाही, म्हणतो ना गाढवासारखं काम केलं म्हणून, मग तो मुक्त झाला असता कर्माने. कसं घ्यायचं तर मुंगी घ्या, आमच्यापेक्षा जास्त का करते, मुक्त होत नाही, कर्माचा ज्ञानाचा संबंध नाही, सोडून द्या, तो विचार स्वतंत्र आहे. परंतु त्याच्याबद्दल पण वसिष्ठापरी असं का म्हटलं, कारण वसिष्ठांनी परब्रह्माला ज्ञान दिलेलं आहे. परब्रह्मालाच गुरुत्व ज्यांनी धारण केलं असे वसिष्ठ आहेत. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही, आणि गुरूंचा हात हा डोक्यावरती असल्याशिवाय गुरूंकडून बोध व्हावा लागतो, गुरुमुखातून यावं लागतं. असं गोकुळातलं उदाहरण आहे. संक्षिप्ताने बघूया अगदी की भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले, वसुदेवांनी त्यांना तिथे ठेवलं, आणि जाताना वसुदेवाने तिथली माया उचलून नेली. तर ज्या गावातल्या मायेची निवृत्ती झालेली आहे त्या गावातले सगळेच ब्रह्मज्ञानी झाले, कारण मायाच निवृत्त झाली. माया निवृत्त ब्रह्मप्राप्ती आहे. वसुदेवानी माया उचलून नेली म्हणजे अभंग आहे, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचुनी जपतपे. गोपिकांना माहिती होतं की हा नंदाचा मुलगा नाहीये, हे परब्रह्म आहे. गवळणी बांधी धारण अशी गळा खेळे, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. हे गोपिकांना माहिती आहे. आणि एक दिवस एक गोपिका ही सकाळी उठली, घरातलं विरजण संपलं होतं, विरजणाचं दही म्हणून आपल्या मैत्रिणीकडे जावं, पण ती मैत्रिणीकडे गेली, सकाळचीच वेळ होती ते दही आणण्यासाठी वगैरे. आणि तिने ते विरजण आणायला म्हणून गेली. जाताना ती नंद बाबांच्या घरावरनं गेली. तिथे भगवान श्रीकृष्ण हे खेळत होते नंदाच्या अंगणामध्ये. हे तिने बघितलं, तिथं थोडा वेळ थांबली. भगवान श्रीकृष्ण खेळता खेळता आत गेले, ही तिथनं निघाली आणि मैत्रिणीकडे आली. मैत्रिणीकडे आता विरजण मागायच्या आधी तिने प्रश्न काढला की अगं तुला माहिती का, मी आता एक गंमत बघितली येताना. तर काय गंमत बघितली, तर म्हणे तिने सांगितलं की आता ते नंदाचं जे घर होतं वाटेमध्ये, मी तिथं ते नंदाचा दरवाजा उघडला, दिसला म्हणून वाकून पाहिलं, तर अंगणामध्ये भगवान श्रीकृष्ण खेळत होते, नाचत होते, त्यांचं चाललं होतं. आणि नंतर थोड्या वेळ ते आत निघून गेले, मी पुढे आले. म्हणे मग तर तिने त्यामध्ये तिचं सांगणं असं होतं की तिथे श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म हे खेळत होतं. गोधुली नृत्य वेदांत गोधुली नृत्य वेदांत सिद्धांत, म्हणजे तिला सांगायचं असं होतं की नंदाच्या अंगणामध्ये प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत नृत्य करत होता, म्हणजे भगवान श्रीकृष्ण तिथं होते असं तिला सांगायचं होतं. झालं, त्या मैत्रिणीला कळलं, तू काही असं एकमेकींमध्ये ती चर्चा झाली आणि रोज ते तिथं जायला लागल्या, तिथं बघायला लागल्या, त्याच्याशी खेळू लागल्या. भगवान श्रीकृष्ण पाळण्यात येत, अजून लहान आहेत तसे, त्यांच्याशी खेळत होते. तिथे एक दिवस गर्गाचार्य मुनी आले, आणि गर्गाचार्य मुनी तिथे नंद यशोदा यांच्याशी बोलले. गर्गाचार्यांना माहिती होतं की हे प्रत्यक्ष परब्रह्म इथे आहे, ते म्हणून ते तिथं नित्य येत होते. त्यांचं बोलणं झालं. ते झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिथं पाळण्यामध्ये होते, आणि यांनी गर्गाचार्यांच्या भोवती गराडा घातला आणि त्यांना विचारलं की महाराज एक शंका आहे, तुम्ही बोला, विचारतो म्हणे तुम्हाला. काय? आता सगळं जरा कॉन्ट्राडिक्टरी पुन्हा विचार आहे, ते सगळे चालू आहेत. की ते म्हणाले की नंदाच्या अंगात नाचणारा वेदांताचा सिद्धांत आहे, आणि गर्गाचार्यांसमोर बसून या गोपिका त्यांना विचारतात की महाराज हे ब्रह्म ब्रह्म ही काय भानगड आहे म्हणाले. आता तिथेच त्याच खोलीमध्ये, तिथे त्या पाळण्यामध्ये ते ब्रह्म झोपलेलं होतं, पण त्याच परब्रह्माच्या शेजारी बसून त्या गर्गाचार्यांना विचारतात की हे ब्रह्म म्हणजे काय. तर माहिती, आता त्यांना जर काय माहिती होतं तर विचारायचं कारण काय, कशासाठी मग त्यांनी विचारायचं. तर एके ठिकाणी त्याचं असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की जोपर्यंत ब्रह्मचं जे ज्ञान आहे, परब्रह्म तत्व कळायला हे गुरुकडूनच यावं लागतं. स्वतःच्या बुद्धीने आणि परस्पर कुणीतरी केलेल्या उपकारातून हे ब्रह्मज्ञान
होत नाही. म्हणजे त्या जसं त्या एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला जरी सांगितलं तरी ते काय आहे हे कळलं, पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव येत नाही. पण ते गुरुच्या मुखातूनच यावं लागतं. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत अशीच गोष्ट आहे की वसिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना जेव्हा मार्गदर्शन करत होते आणि तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना एक प्रश्न विचारला की महाराज ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय. तर वसिष्ठ काही बोलले नाही. पुन्हा 2-3 मिनिटांनी विचारलं, काहीही उत्तर नाही. पुन्हा 2-3 मिनिटांनी विचारलं, 5 मिनिटांनी, काही नाही. आपल्यासारखं असतं तर विचार केला असतं की बहुतेक यांनाच माहिती नाहीये, जाऊ द्या. पण प्रभू रामचंद्रांनी विचार केला की ज्या अर्थी हे शांत बसलेत, बोलत नाही, त्या अर्थी 2च शक्यता याच्यामध्ये आहे. एकतर त्यांना मला सांगायचं नसेल किंवा मला ते कळणार नसेल, या 2च शक्यता. 15 मिनिटाची शांतता संपल्यानंतर पुन्हा वसिष्ठांनी हे डोळे उघडून प्रभूंकडे पाहिलं आणि रामचंद्र प्रभूंनी संधी साधून त्यांना पुन्हा विचारलं की ब्रह्म म्हणजे काय. आणि मग वसिष्ठ म्हणाले की गेली 15 मिनिटं मी तुला ब्रह्मच सांगतो, हे कळलं नाही का. म्हणजे याचा अर्थ ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही ते ब्रह्म आहे. पण हे विधान हे गुरुमुखातून आल्याशिवाय रामचंद्र प्रभूंना ब्रह्म म्हणजे काय हे जर कळत नसेल, आणि रामचंद्र प्रभू स्वतः ब्रह्म आहेत, पण ब्रह्माला जरी ब्रह्मज्ञान आवश्यक असेल तरी ते सद्गुरूच्या मुखातून यावं लागतं. म्हणून वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, परब्रह्माला सुद्धा ब्रह्मबोध करून द्यावा असा वसिष्ठांचा अधिकार जो आहे, तसा ज्ञानावर ज्यांचा अधिकार आहे ते समर्थ आहे. आणि शुकासारखे वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहे. एखादा वैराग्यातून हे ज्ञान प्राप्त झालं आणि हे ज्ञान आपल्याला इतरांना देण्याची योग्यता प्राप्त झाली की स्वाभाविक त्याला मान्यता मिळते. विषयी वैराग्य उपजते, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकेताचे लादले राज्य जेवी. शुद्ध ज्ञान स्वरूपातली उभी आहे. विषयाबद्दल वैराग्य निर्माण झालं, त्यालाच पूर्ण ज्ञान होतं. आता शेवटचं चरण पटकन बघूया की कशी मान्यता कवी वाल्मिकासारिखा मान्यता आहे. कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा. वाल्मिकांचं उदाहरण दिलं. वाल्मिकांची मान्यता काय, फार विस्तार करायचा नाही, पण 3 शब्द बघा की विष्णू सहस्रनामामध्ये येतात की अमानी मानदो मान्य लोकस्वामी त्रिलोक हृदय. तर अमानी मानदो मान्य या 3 पदावर या जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे. ते सुद्धा आपण खरं म्हणजे बघायला पाहिजे. ते आता पुढे बघूया, असू द्या. तर अमादी मानदो मान्य, त्यांना आता गरज नाहीये. वैराग्य आहे, ब्रह्मज्ञान आहे. लोक मानतील न मानतील काय फरक पडायचा, कुठला विधी निषेध नाहीये, विचारता काही गरज नाहीये. लोक मानतील नाही तर न मानतील. ज्ञानोबारायांची अवहेलना केली, त्यांना मान्यता दिली समाजाने. समर्थांची मानहानी केली, त्यांनाही मान्यता मिळाली, ती जगाने दिली. तुकाराम महाराजांची मानहानी गावामध्ये झाली, त्यांना मान्यता मिळाली. कोणते संत असे आहेत की ज्यांच्यावर समाजाचा रोष नाहीये. ही मान्यता जी आहे, हा शब्द हा त्यांचा नाहीये, ही लोकांकडून मिळणाऱ्या मान्यतेचा नाहीये. तर कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा म्हणजे कुणाला मान्य? कवी वाल्मिकी कवी आहेत त्याची मान्यता आहे का? त्या कवित्वाची मान्यता आहे का? इतर कवींना मान्य आहेत का? हो, मान्य आहेत. कारण अनुष्टुप छंदाचा शोध जो लावलाय तो वाल्मिकी ऋषींनी लावलेला आहे. तिथून ती सुरुवात झालेली आहे. त्यांच्या मुखातून रामायणाची जेव्हा निर्मिती झाली तर तो जो श्लोक होता की मा निषादम प्रतिष्ठात्वम अंगम शाश्वती समहा यतक्रौच मिथुनादेकम अवधी काम मोहितः. आपल्याला श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडला, त्यांचा श्लोक हा श्लोकाच्या रूपाने बाहेर पडला. मग ब्रह्मदेव आले, मग वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला कथा येते, मग ब्रह्मदेवाने सांगितलं की अरे हा अलौकिक छंद आहे, याच्यामध्येच तू का नाही रचना करत वगैरे, हा सगळा त्यांना उपदेश झाला. तर ही जी लोकमान्यता, कवी वाल्मिकासारिखा मान्यता म्हणजे कवित्वाला मान्यता आहे का, त्यांच्या रामकथेला मान्यता आहे का, व्यक्तिमत्वाला मान्यता आहे का, सद्गुणांना मान्यता आहे का, अंगावर वारूळ होईपर्यंत केलेल्या तपश्चर्याला मान्यता आहे, कशाला मान्यता आहे, कुठल्या अर्थाने मान्य कुणाला, समर्थ कुणाला मान्य आहेत, समर्थ कुणाला मान्य आहेत. तुम्हाला मला मान्य झाले म्हणून समर्थ मोठे झाले असतील का? समर्थांचं मोठेपण हे जगमान्यतेवरती अवलंबून आहे का, लोकमान्यतेवरती अवलंबून आहे का, किंवा लोकांकडून होणाऱ्या मान अपमानाचा संदर्भ किती जरी चरित्रात दिलेला असला तरी त्या मान अपमानाचा त्यांच्या वृत्तीवरती काही परिणाम कधीही झालेला नाहीये. ना सत्काराचा परिणाम झाला, ना अपमानाचा परिणाम झाला. लोकमान्यतेचा विचार नाहीये.
दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. कवी या शब्दालाही प्राधान्य देता येतं आणि वाल्मिकासारखा मान्य यालाही आपल्याला मान्यता म्हणजे थोडासा विचार करता येतो. ही मान्यता लोकांकडून नाही, या मान्यतेचा विचार अगदी टू कट शॉर्ट आणि टू रिच एंड दोनच गोष्टी आहेत की ह्यांची मान्यता जी असते ही दोन जणांना असते. एक जी मान्यता आहे ती त्यांच्यानंतर येणाऱ्या संतांना असते. त्या संतांनी यांच्या मार्गाने ते चाललेले असतात म्हणून ती एक मान्यता असते. कारण त्यांनी ते संतत्व जे प्राप्त केलेलं असतं ते यांच्याच कृपेने केलेलं असतं. त्यांच्या मार्गाचं आचरण करून तुमच्या आमच्या मान्यतेने त्यांना काही फरक पडत नाही. पुढे झालेले जे संत आहेत त्यांचे शिष्य परिवार आहेत की कल्याण स्वामी आहेत, त्यांचा सुद्धा पुण्यतिथी उत्सव होतो. कल्याण स्वामी आहेत, मेण्णा स्वामी आहेत, अनेक आहेत. अगदी गोंदवलेकर महाराज बाबा पर्यंत वगैरे जे आहेत हे त्यांनी मान्यता दिलेली, त्यांच्या मान्यतेला महत्व आहे. आणि दुसरी मान्यता त्यांनी सांगितलेली आहे उपनिषदांनी दिलेली मान्यता. वाल्मिकींना काय, उपनिषदांनी दिलेली मान्यता आणि संत. कारण उपनिषदामध्ये जे संतांचं वर्णन आलेलं आहे तसं त्यांचं आचरण असतं. म्हणून मी युनिव्हर्सिटीमध्ये मी जेव्हा डिग्रीचा एखादी सर्टिफिकेट घेतो त्या युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम तेव्हा ती युनिव्हर्सिटी मला मान्य देते. कारण त्यांनी जे सांगितलेलं ते मी केलेलं असतं, ती जी मान्यता असते. तशी संतांना ही उपनिषदांची मान्यता आहे आणि त्यांच्या मागून येणाऱ्या संतांनी त्यांचं आचरण केलेलं असतं त्यामुळे त्या संतांची मान्यता आहे. बाकी तुमच्या आणि आमच्या मान्यतेचा फरक पडत नाही. एक थोडासा की किंचित विस्तार याला असं म्हणता येईल की त्यांच्या गुणांची चर्चा ही उपनिषद करतात. उपनिषदांनी वर्णन केलेलं आहे संत कसे असावेत काय, तसे ते असतात. तर ती उपनिषदांची त्यांना मान्यता आहे. पुष्कळ वेळ झालेला आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ खर्च केलेला आहे मी की ब्रह्मज्ञान आणि नंतर येणारी मान्यता याच क्रमाने समर्थांचं चरित्र घडलेलं आपल्याला हे सगळं दिसतं. वैराग्य निर्माण झालेलं हे विचारातून निर्माण झालं, विवेकातून निर्माण झालं. भारताची परिक्रमा करणं हे सोपं काम नाही आहे. ते करून त्यांनी जग बघितलं, त्या जगातल्या गुणदोषांचा त्यांनी विचार केला आणि जे काही असेल ते सगळाच इतिहास सांगणं हा मुद्दा नाही आहे. पण वैराग्य पहिल्यांदा निर्माण झालं ते वैराग्याच्या चिंतनातून, समर्थ कृपेतून, रामकृपेतून, मारुती यांच्या कृपेतून त्यांना ब्रह्मज्ञान झालं आणि ते ब्रह्मज्ञान स्वतः घेऊन जगाला वाटण्यामध्ये उपनिषदिक आणि संत मान्यता त्यांच्या वाङ्मयाला आणि त्यांच्या चरित्राला मिळाली. म्हणून त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे. समर्थांच्या दर्शनामध्ये शुकाचार्यांचं दर्शन होणं, एका समर्थांच्या दर्शनामध्ये वसिष्ठांचं दर्शन होणं, एका समर्थांच्या दर्शनामध्ये कवी वाल्मिकांचं दर्शन होतं. या तिन्ही दर्शनांची एक वाक्यता ही ज्यांच्या चरण दर्शनामध्ये होते त्यांच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. या श्लोकावरती बोलण्याआधी समर्थांचं चरित्र, वैराग्य, ज्ञान आणि लोकमान्यता या गुणांनी पाहावं असा विचार होता. पण ते जमलं नाही. ते पुढे केव्हा तरी पाहू. आणि विषय दुसरीकडेच म्हणजे दुसऱ्या मार्गाने तो गेला की मुक्ताबाईंचा एक अभंगातल्या ओवी आहे की आकाश कवळले मुंगेने बाही तेथे एक नवल वितले पाही, असं मुक्ताबाई म्हणतात. म्हणजे माझी विचारशक्ती, मुक्ताबाईंचं वर्णन हे थोडंसं वेगळ्या अंगाने आहे की ते मुंगी सुद्धा आकाश कवळू शकते. हे एक आश्चर्य आहे. ज्ञानाच्या बद्दल त्या बोलतायत. माझी विचारशक्ती ही मुंगीसारखी जरी असली तरी आकाश इतकं भव्य असलेलं हे समर्थांचं जे चरित्राचं स्वरूप आहे हे मला आपल्याला कवळता येणार नाही. कारण आपल्या अल्पस्वल्प बुद्धीने संतांच्या वर्णनाचा प्रयत्न केला तरी संतांच्या वर्णनाचा जसजसा प्रयत्न आपण करू तसतसा आपल्या बुद्धीची अल्पस्वरूपता आपल्या लक्षात यायला लागते. आणि एक वेळ अशी येते की काही न बोलता शांत बसावं. आवश्यकतेपेक्षा जास्ती वेळ घेतला कदाचित. अनेक गोष्टी अशा असतील की फार विस्ताराने नाही मांडता आल्या वेळेच्या, ज्ञानाच्या आणि वेळेच्या या दोन्हीच्या मर्यादेमुळे. तर आपण इथं थांबूया, आत्मषटक घेऊ आणि थांबू. जय जय रघुवीर समर्थ. नो बुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्